नमस्कार, दैनिक सागर डिजिटलमध्ये मी योगेश भंडागळे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आज मी गुहागर विधानसभा मतदारसंघात आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते। महायुतीकडून राजेश बेंडल या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर विद्यमान आमदार भास्कर शेठ जाधव हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि मनसेने प्रमोद गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। मी अगदी थोडक्यात गुहागर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास सांगतो। गुहागर विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत जनसंघाचं त्यानंतर भाजपचं म्हणजेच नातू कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे। त्यानंतर 1980च्या दरम्यान आत्ताचे जे महायुतीचे उमेदवार आहेत राजेश बेंडल त्यांचे वडील रामभाऊ बेंडल हे या ठिकाणी आमदार होते। त्यानंतर 92च्या दरम्यान स्वर्गीय तात्या नातूंचं निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विनय नातू आमदार झाले आणि पुढे 3 वेळा त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं। 2009 नंतर सुरुवातीला 2 टर्म राष्ट्रवादीकडून भास्कर शेठ जाधव आणि त्यानंतर शिवसेनेकडून 2019ला भास्कर शेठ जाधव या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। या पार्श्वभूमीवर ही सर्व निवडणूक होते। महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल आहेत, त्यांच्याकडे राजकीय वारसा आहे, सामाजिक पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे। रामभाऊ बेंडल हे आमदार होते, त्यांनी खूप मोठं काम समाजासाठी या ठिकाणी केले। स्वतः राजेश बेंडल हे पंचायत समितीचे सदस्य होते, उपसभापती होते, त्यानंतर सभापतीही राहिले। 6 वर्षापूर्वी त्यांनी गुहागर नगरपंचायतीचं नगराध्यक्षपद सांभाळले आणि आज आपण त्यांच्याशी उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या संदर्भात संवाद साधणार आहोत। राजेशजी, स्वागत आहे तुमचं सागर डिजिटलमध्ये। खरं तर महायुतीकडनं ही जागा जाहीर करण्यासाठी फारसा थोडा उशीर झाला, त्यामुळे तुम्हाला प्रचारासाठी कमी दिवस मिळाले। पण एकंदरीत तुम्ही आता प्रचारात आहात, तुमच्यासोबत महायुतीचे घटक पक्ष आहेत, काय वातावरण दिसतंय तुम्हाला? शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, महिला सेना आणि सर्व घटक पक्ष लोकांपर्यंत पोहोचतोय। आता प्रचाराची रंग सुरू झाली आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रचार करणं आधी असं मला वाटत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना माझं स्वतःचं विजन जे आहे ते आपण लोकांसमोर घेऊन जातो। युतीच्या मार्फत गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काही कामकाज झालं आहे ते आपण लोकांसमोर जातो। भविष्य काळामध्ये युतीच्या मार्फत जे काही पॉलिसीच्या धोरण आहेत ते सुद्धा कशा स्वरूपाचे असणार आहेत याची सुद्धा आपण लोकांमध्ये जाऊन चर्चा करतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्हाला नक्कीच विश्वास आहे की विजय हा आमचा निश्चित होणार आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये 3 वेळा आमदार राहिलेले भास्कर शेठ जाधव हे एक मोठं तुमच्यासमोर आव्हान आहे, तर त्यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? मी कार्यकर्ता असा आहे की मी नेहमी माझ्या कामावर विश्वास ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे। आता मला स्वतःला काय करायला पाहिजे आणि मी लोकांसमोर काय घेऊन द्यायला पाहिजे, मला स्वतःला काय वाटतं, माझं स्वतःचं विजन काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्या पद्धतीने मी काम करतो। कोणी काय बोलतं, कसं आहे, काय आहे त्याच्यावरती कधी मी तुलना करणं त्यापेक्षा मी माझ्या कामावर विश्वास ठेवून काम करणारं कार्यकर्ता त्या पद्धतीने मी काम करतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो आणि मला विश्वास आहे की ती जनता जी आहे शून्य आहे आणि त्या प्रकारे आता लोकांना बदल हवा आहे, परिवर्तन हवं आहे आणि त्या परिवर्तनानुसार विजय हा आमचा नक्कीच होणार। गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपला हवा होता। खरं तर माजी आमदार विनय नातूंनी या मतदारसंघात कामाला सुरुवातही केली होती आणि तुम्हाला महायुतीकडून उमेदवारी मिळाली। भाजप थोडीशी नाराज असल्याचं सुरुवातीला होतं, पण आता तुम्ही बघितलं तर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे असतील किंवा अन्य मंडळी प्रचारात आघाडीवर दिसत आहेत, विनय नातू कुठे दिसत नाही आहे, काय सांगाल त्याबद्दल? नाही, नातू साहेब सगळे आहेतच ना, सर्वजण आम्ही एकदिला एकमताने सगळेजण घालून शिवसेनेचे पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, राष्ट्रवादी पदाधिकारी असतील, RPI असतील, सर्व घटक पक्षांचे असतील, महिला सेना असतील, ते सर्व एकत्रित काम करतो। तर मागचा जो विषय असतो तो तुम्ही सांगितला आता की तो मागचा विषय झाला संपला। आता आपण पुढे अधिक गतीने जोमाने एकत्रितरित्या काम करण्याचा सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आता तसं काही विषय नाही। आम्ही सर्वजण एकत्र जाऊ आणि नातू साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच ही निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवली जाते, ते पण सांगतो। वेळोवेळी त्यांचा सल्ला घेऊनच पक्षाची यंत्रणा आम्ही करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही आता त्याला लोकांसमोर जातो। विद्यमान आमदार भास्कर शेठ जाधव असा दावा करतात की मी गेल्या 3 टर्ममध्ये करोडोची विकास कामं गुहागर विधानसभा मतदारसंघात आणली, ही वस्तुस्थिती आहे का? आता जनता ते त्यांच्या मताच्या रूपात त्याचं उत्तर देईल। मी बोलण्यापेक्षा जनता त्या मताच्या रूपात तो उत्तर मिळेल आणि 31 तारखेला तो लोकांच्या समोर निर्णय होणारच आहे। मी मात्र स्वतः मला जे काय करायचे आतापर्यंत असलेली
युतीच्या सरकारने झालेले काम आहे आणि भविष्य काळामध्ये युतीचं जे काय पॉलिसी धोरण आहे हे लोकांसमोर आम्ही घेऊन जातो आणि त्यामुळे माझं स्वतःचं विजन काय आमच्या कार्यकर्त्यांचं विजन काय हे सुद्धा लोकांसमोर घेऊन जातं. त्यामुळे मोठ्या फरकाने विजय आमचा होणार आहे. भास्कर जाधव दावा करतात विकास कामं केली, पण तुम्हाला गुहागर समोर ठेवून तुम्ही अनेक वर्ष जवळपास 30 वर्ष राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरताय. तुम्हाला काय वाटतं की गुहागरसाठी हे करायला हवं? तुमचं विजन काय आहे? माझं विजन अगदी स्पष्ट आहे की लोकप्रतिनिधी काम करत असताना गावाच्या शहराचा भौतिक सुविधा नीट असायला पाहिजे हे लोकप्रतिनिधीचं प्रथम कर्तव्य असतं. रस्ते असतील, पाणी असतील, वीज असेल, शाळा असेल, अंगणवाड्या असतील, तिथल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या नीट असायला पाहिजे. रोजंदारीचा प्रश्न जो आहे, रोजगाराचा प्रश्न जो आहे हा या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये त्याची सोडून व्हायला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रदूषण विरोधी कारखाने आले पाहिजे. शेतीविषयीचे काम आहे अधिक गतिमान व्हायला पाहिजे. लोकांच्या मनामध्ये शेतीविषयी विश्वास निर्माण व्हायला पाहिजे की शेतीपासून आर्थिक उत्पन्न स्रोत निर्माण होतो, तसा तरुणांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या इकडचा जो निसर्ग संबंध लागलेला हा मतदारसंघ आहे त्या पर्यटकांचे वाव आहे. त्या पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा रोजंदारीची निर्मिती ही व्हायला पाहिजे. अशा प्रकारे भौतिक सुविधा नीटनेटक्या व्हायला पाहिजे आणि रोजगारी संधी उपलब्ध व्हायला पाहिजे. ही लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य आहे. ते आद्य कर्तव्याच्या भूमिकेतून मी 30 वर्ष काम करणार कार्यकर्ता आहे आणि भविष्य काळात सुद्धा त्याच्यावर अधिकचं काम कसं करता येईल हे माझं विजन आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की सर्व जाती धर्माचे लोक एक सोबत होऊन काम करायला पाहिजे आणि वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते सुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि ते समजून गेल्यानंतर समाजाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि समाजाचा स्तर जरा उंचावला पाहिजे. एकीकडे भौतिक सुविधा नीट व्हायला पाहिजे, आर्थिक स्त्रोत याकडे निर्माण व्हायला पाहिजे, तरुणांच्या हातामध्ये रोजगारी निर्माण पाहिजे, आमच्या महिला भगिनींना सुद्धा सक्षमपणे त्यांच्या पायावरती उभे राहण्यासाठीचा सोर्स निर्माण व्हायला पाहिजे आणि दुसरीकडे समाज व्यवस्था सुरळीत असायला पाहिजे. सर्व जाती धर्माचे लोक आहेत यांना त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या त्या स्तरावरती सर्व समाज घटकांना त्यांचं स्तर उंचावण्याची भूमिका सुद्धा लोकांनी घ्यायला पाहिजे. ती माझी भूमिका आज नाही ती पहिल्यापासूनची आहे आणि भविष्य काळामध्ये विजय संपादन केल्यानंतर मी त्याच्यावरती अधिकाधिक काम करतो. गुहागर हा पर्यटनदृष्ट्या खूप विकसित होऊ शकतो. सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे, किल्ले आहेत किंवा इथे प्राचीन मंदिर आहेत, देवस्थान आहेत. तर तुम्हाला पर्यटनाच्या दृष्टीने गुहागरला पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला लोकांनी संधी दिली तर तुम्ही काय कराल? पर्यटनाची माझी व्याख्या ही वेगळ्या स्वरूपाची. पर्यटनामुळे रोजंदारी वाढेल, तरुणांच्या हाताला काम मिळेल, स्वयंरोजगाराची संधी मिळेल. हा एक महत्त्वाचा त्याचा भाग आहे. पण पर्यटक आल्यानंतर जेव्हा पर्यटक इथे येतो आपलं त्यांचा निसर्ग संबंधित त्याला आस्वाद घेता येतो, त्याबरोबर त्याला राहण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारच्या भौतिक सुविधा मूलभूत सुविधा हे निर्माण व्हायला पाहिजे, शेती व्यवस्थेची व्हायला पाहिजे. तर पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होईल. त्यांना चांगल्या प्रकारच्या जर मूलभूत सुविधा जर मिळाल्या तर पर्यटकांची संख्या वाढेल आणि ती झाल्यानंतर त्या मूलभूत सुविधा नुसत्या पर्यटकांसाठी होणार नाहीत तर तिथे आपल्याला स्थानिक लोकांसाठी होणार. म्हणजे त्याचा जोरा दोन्ही बाजून बघितलं तर पर्यटकांसाठी अधिकच्या प्रकारच्या मूलभूत सुविधा जर आपण अधिक मंजूर करून काम केलं तर ते पर्यटकांसाठी होणार आहे आणि तिथे स्थानिक लोकांसुद्धा चांगल्या प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील आहेत त्यातल्या भागाला. आणि दुसरं म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी एक चांगली व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे. त्यामुळे गावाच्या आणि आपल्या तालुक्याच्या मतदारसंघात सुद्धा त्या सुरक्षेची भावनेमुळे स्थानिक लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारचा एक वातावरण इथे निर्माण होऊ शकतं. तिसरं म्हणजे रोजंदारीचा प्रश्न जो आहे हा अधिकचा सोडवण्यासाठी पर्यटकांची चालना मिळाली तर आमच्या मुंबई पुण्याकडे जाणारा जो तरुण वर्ग आहे हा इथेच थांबेल, रोजंदारीचा प्रश्न सोडेल आणि मग चांगल्या प्रकारे म्हणजे इकडे रोजंदारीचा प्रश्न पण सोडेल, मूलभूत सुविधा पण निर्माण होतील, सुरक्षेची भावना सुद्धा लोकांच्या मनामध्ये होईल आणि सर्वजण सुरक्षित राहून सर्वजण एका हातात हात घालून चांगल्या प्रकारचं एक समाज व्यवस्था सुद्धा निर्माण होईल. तर पर्यटनाची व्याप्ती व्यापक स्वरूपाची आहे. फक्त पर्यटक आल्यानंतर त्याला तिथे पर्यटकांचा अनुभव निसर्ग संबंधीचा अनुभवता यायला पाहिजे इतकी मर्यादित संकल्पना आहेत माझ्याकडे. तर ती व्यापक स्वरूपाची माझ्या दृष्टिकोनात आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्ता भविष्य काळामध्ये मला संधी मिळणार आहे. मी त्याच्यावरती अधिक काम निश्चितपणे करणार. तुम्ही रोजगाराचा आणि पर्यटनाचा खूप छान मुद्दा विस्तृतपणे मांडलात. तुम्ही कुणबी समाजाचं अनेक वर्ष नेतृत्व केले पण महाविकास आघाडीचे उमेदवार जे भास्कर जाधव आहेत ते सातत्यानं असा तुमच्यावर आरोप करताना दिसत आहेत की निवडणूक आली की तुम्हाला तुमचा समाज आठवतो. समाज तुमच्यासोबत किती असेल?
कोण काय म्हणतं याच्याबद्दल मी कधी मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. पण कुणबी समाजामध्ये मी जन्माला आलो, ज्या जातीने जन्मालो त्या जातीचा मला अभिमान आहे. त्या जातीचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. म्हणजे आजची नाही तर माझी पहिल्यापासूनची आहे. त्याला आधीचा न्याय मिळाला पाहिजे, आधीची संधी मिळायला पाहिजे आणि समाजाचा सर्वांगीण स्तर उंचावला पाहिजे. ही माझी पहिल्या आत्ताची भूमिका आहे, पहिल्याची भूमिका आहे. आता कुणबी समाज संघटन आम्ही जे काम करतोय हे आज नाही आहे, ते माझ्या वडिलांपासूनची भूमिका आहे. आमचा जो कुणबी समाज संघ जो आहे ह्याची जर भूमिका जे पार्श्वभूमी बघितली 100 वर्षाची इतिहास लाभलेली संघटना आहे. 1920 साली स्थापन झालेली संघटनेला आज जवळजवळ 104 वर्ष झालेली आहे. आणि अशी संघटनेमध्ये आम्ही काम करतोय आणि त्या मार्फत संघटनेच्या मार्फत आजच संघटना लोकांसमोर जात नाही. संघटनेच्या मार्फत कुणबी समाजाचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत सोडवणूक झालेले आहे. मग बेदखल कायदा असेल, घरटांचा विषय असेल, रोजंदारीचा विषय असेल, हे विषय आत्ताचे नाही आहेत, अनेक वर्षापासून ते सोडवणूक झालेली आहेत. आमच्या अनेक वडीलधारी मंडळ त्याच्यामध्ये फार योगदान आहे आणि आमच्यासारखे तरुण वर्ग त्याच्यावरती आत्ताचं काम करतोय. अनेक प्रकारचे उपक्रम आज तुम्ही तालुक्यामध्ये आल्यानंतर कुणबी समाजासाठीच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम तालुक्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळू शकतात. घागर बाजारी संकल्पना आहे, शब्द दुकान छात्रालय आहे, पत्रपेढ्या, या वेगवेगळे उपक्रम जे समाजाच्या हितासाठीचे उपक्रम आहेत ना ते आम्ही सातत्याने चालू होते. त्याची उभारणी केलेली आहे, ते करण्याचं काम केले. काही संकल्प जो आमचे आहेत काही ठिकाणी आम्ही जागा सुद्धा घेऊन ठेवल्या आहेत. तिकडे अनेक प्रकारचे प्रकल्प उभारले जातात. आता याच्यावरती ते मंद गतीने होतात किंवा जलद गतीने बोलण्यापेक्षा आम्ही सातत्याने काम करतोय, त्या विषयावर सातत्याने काम करतोय. एका वर्षाचं काम नाही हे 50 वर्षापासूनचं काम आहे आणि आज सुद्धा आमच्यासारखा तरुण वर्ग त्याच्यामध्ये अधिक सक्रियतेने काम करतोय. आणि समाज व्यवस्था सुदृढ होण्यासाठी हा प्रयत्न आमचा आता तो इलेक्शन पुरता तो विषय नाही. हा तपासून बघा, हा इलेक्शनचा पुरता विषय नाही. हा सातत्याने प्रभावित म्हणून काम करणारा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. पण त्याच्याबरोबर दुसरीकडे माझी भूमिका ही सातत्याने राहिलेली आहे. ती भूमिका ही दाखवली जात नाही. समाजाचा स्तर उंचावला पाहिजे ही भूमिका आहे, पण सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत बरोबर भूमिका आम्ही नेहमीच स्वीकारलेली आहे. माझ्या मनापासून ही इच्छा आहे की समाजामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक एकत्रितपणे काम करायला पाहिजे. त्यांना सुद्धा त्यांचा हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे. आणि सर्व जातीच्या लोकांनी एकत्रितपणे एकाच हातात हात घालून समाज व्यवस्था सुदृढ करायला पाहिजे ही माझी मुख्य भूमिका राहणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, DPDCच्या असतील किंवा ज्या काही आमदार खासदार स्वतःचे फंडचे असतील किंवा ज्या काही योजना असतील त्या योजना सगळ्या घटकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि सगळ्यांना समान आणि समान संधी मिळायला पाहिजे. ही भूमिका आमची आजची नाही तर पहिल्यापासूनची भूमिका आहे. बरं, मनसेने इतर प्रमोद गांधींना मैदानात उतरवलंय, त्याचा फायदा कोणाला होईल, फटका कोणाला बसेल, काय वाटतं? फायदा तोटाचा विचार मी कधी करत नाही. जो पक्ष आपापली भूमिका घेऊन जात असतो. मी नेहमी सगळ्या पक्षाचा आदर करणार नाही. पक्ष हा त्या ठिकाणी असतो, ज्याच्या पक्षाचा एक पॉलिसी असते, धोरण असतो, त्या प्रकारे तो पक्ष काम करत असतो. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यावर काम करतात, त्यांच्याबरोबर ते काम करतात. माझ्या पक्षाची भूमिका जी आहे शिवसेनेची असेल, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI दुसऱ्या घटक पक्ष जे आहे गैर असेल, ह्याची भूमिका आमची आहे. ती भूमिका घेऊन आम्ही लोकांसमोर जातोय. माझं स्वतःचं विजन घेऊन आम्ही जातोय. आतापर्यंत युती सरकारच्या माध्यमातून जे काही योजना राबवल्या गेल्या त्या योजनामध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठीच्या योजना ज्या आहेत त्या आहेत, पण लोकांच्या रोजच्या जीवनाच्या अडचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा गॅस सिलेंडरची मोफत योजना असेल किंवा STच्या मोफत प्रवास असेल, माझा लाडका भाऊ योजना असेल किंवा वयोवृद्धांसाठी योजना असतील, ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या गोरगरीब जनतेच्या जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न समजून घेऊन त्या युती सरकारमार्फत राबवल्या गेल्या आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ते जे आहे की सर्वसामान्य घटकांसाठी ज्या योजना राबवणारा युती सरकार जे आहे ते जे काम आहे हे आम्ही लोकांसमोर घेऊन जाताना ते आत्ता झालेलं काम जे आहे ते लोकांना आम्ही सांगतोय आणि लोकांना ते पटते. सांगण्याच्या पेक्षा हजारो संख्येने महिला भगिनी जे उपस्थित राहते स्वतःहूनच ते सांगतात की आमचं जीवनमान याच्यामुळे सुधारते. आणि तीच अपेक्षा कधी आहे की लोकांचं जीवनमान सुधारला पाहिजे, लोकांना एक प्रकार दिलासा मिळाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये. ते काम युती सरकार करते आणि भविष्यकाळामध्ये जे काय आमच्या युती सरकारचे जे धोरण आहे ते धोरण सुद्धा आम्ही लोकांसमोर घेऊन जाते. माझं स्वतःचं विजन मी घेऊन जाते आणि अशा भूमिकेतून काम करतो. त्यामुळे चांगल्या कामाला जो प्रतिसाद देतील हा विश्वास माझ्या कार्यकर्त्याला आहे. चांगल्या लोक चांगलाच म्हणतात, त्या परिवर्तन निश्चित आहे आणि मोठ्या फरकाने विजय आमचा होणार आहे. तुम्ही आजवर गुहागर तालुक्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. 2009च्या पुनर्रचनेत खेड आणि चिपळूणमधली 72 गावं या मतदारसंघाला जोडली गेले. तुमची प्रचाराची पहिली फेरी तिकडे पूर्ण झाली. काय प्रतिसाद आहे खेड आणि चिपळूण?
खेड गुहागरमधले 122 गाव आहेत किंवा खेडमध्ये 72 गाव आहेत. तिकडे चिपळूणमध्ये चिपळूणमध्ये 72 गाव आणि खेडमध्ये 3.5 गाव. हो. आता या सगळ्या भागामध्ये हा सगळं मतदारसंघामध्ये आम्ही संपर्क झाला. तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे खेडमध्ये माझ्या सुद्धा काही मिटिंगा झाल्या. लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे आणि लोकांचे आम्ही नीट संपर्क साधतोय, लोकांच्या भावना समजून घेतो आणि ते झाल्यानंतर मला जे काय वातावरण आता सध्या दिसतंय की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकांना परिवर्तन हवं आहे आणि आम्ही जर चांगली बाजू चांगले विचार घेऊन जातो आणि हे विचार त्या नव्याने घेऊन जात नाही. राजेश बेर्डेची 25 वर्षाची कारकीर्द स्वतःची आहे. एक माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. आता कौटुंबिक पार्श्वभूमीचा भावना होऊन लोकांच्या त्या भावनेच्या आधारावरती मी काम करणार. मी कार्यकर्ता नाही. मी आताच्या वर्तमान काळामध्ये आणि भविष्याचा वेध घेऊन काम करणार. त्याच्यामुळे त्याच भूमिकेतून जाऊन युतीच्या सरकारच्या माध्यमातून जे काय काम झालेलं आहे ते सुद्धा लोकांनी बघितलेलं आहे आणि आता युतीच्या सरकारमध्ये जे काय भविष्यकाळामध्ये जे काही पॉलिसी धोरण जे ठरलेलं आहे ते सुद्धा आम्ही लोकांसमोर घेऊन जातो. त्यामुळे परिवर्तन हे निश्चित आहे. तुम्ही सातत्यानं परिवर्तन हवं आहे, लोक परिवर्तन करणार आहे असं म्हणताय, बरोबर? ते लोकांना का परिवर्तन हवं आहे असं तुम्हाला वाटतं? आता ते का हवं आहे ती जनता त्या स्वरूपामध्ये उत्तर देऊन 23 तारखेला मतपेटीच्या द्वारे ते सिद्ध होईल. ते पण 3 वेळा इथे भास्कर जाधव आमदार आहेत, ते विकास कामं केल्याचा दावा करतात. परिवर्तन का लोकांना अपेक्षित आहे? का करावं त्यांनी परिवर्तन? जो माणूस आपापला दावा करणार आहे. मला जे वाटतं की या मतदारसंघामध्ये आत्ता सुद्धा अनेक प्रकारचे विकास कामं होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून माझं स्वतःचं विजन मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. त्या विजनाच्या आधारावरती अजून इकडे रोजगाराची संधी निर्माण झाली नाही, त्याकडे आधीचं काम करणं गरजेचं आहे. ते मी भविष्यकाळामध्ये करण्याचा तुमचं जे विजन आहे, रोजगाराचा विषय असेल किंवा पर्यटनाची तुम्ही मांडलेली रोजगाराची संधी निर्माण व्हायला पाहिजे, मोठी सुविधा निर्माण व्हायला पाहिजे, पर्यटनाआधी चालना मिळायला पाहिजे आणि ते तर सगळं आहे. ते तर लोकप्रतिनिधी माझं कर्तव्याची भूमिका असायलाच पाहिजे आणि सर्व समाजाच्या विकासासाठी समाजाचे प्रश्नसुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि सर्व समाजाचा सर्वांगीण विकास हा व्हायला पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांचा समाजाचा स्तर हा उंचावला पाहिजे, ही सुद्धा भूमिका असायला पाहिजे. शेवटचा प्रश्न, साधारणपणे आपण मागच्या 3-4 निवडणुका पाहिल्या तर 1.5 लाखाच्या आसपास इथे मतदान होतं. तुम्हाला किती मतं मिळतील? किती मताधिक्याने किंवा किती फरकाने तुम्ही निवडून द्याल? विजय हा निश्चित आहे. हा माझा अति आत्मविश्वास नाही, हा माझा विश्वास आहे. तो विश्वास यासाठी आहे की जनता विश्वासाने बोलते आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाच्या जीवावर मी सांगतो की विजय निश्चित आहे. मोठ्या मताधिक्याने हा विजय होईल एवढंच मी सांगतो. कारण मी फार अवास्तव ओव्हर कॉन्फिडन्समध्ये अति आत्मविश्वासाने बोलणारा कार्यकर्ता नाही, तर मी विश्वासाने बोलणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे विजय हा निश्चित आहे. मोठ्या फरकाने विजय होईल एवढंच मी यातून सांगतो. धन्यवाद राजेशजी. आपल्यासोबत राजेशजी बेंडल होते, जे महायुतीचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. आपल्याशी त्यांनी विस्तृतपणे चर्चा केली. इथे प्रदूषण विरहित रोजगाराच्या संधी महायुती सरकारच्या माध्यमातून आपण निर्माण करू असं त्यांनी विश्वास इथे जनतेला दिला आहे. त्याचबरोबर पर्यटनाची एक व्यापक त्यांनी संकल्पना मांडली. इथे राहण्याच्या सुविधा हव्यात व्यवस्थित किंवा सुरक्षित, जे पर्यटक येतील त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना असायला हवी असा व्यापक त्याने पर्यटनाचा या ठिकाणी मुद्दा मांडला आहे. परिवर्तन अटळ आहे असं ते म्हणतात आणि माझं जे विजन आहे, रोजगाराचं असेल, पर्यटनाचं असेल किंवा कुणबी समाजाचे जे काही प्रलंबित प्रश्न असतील त्यासाठी मला विजयी करा असं त्यांनी आवाहन केलं आहे. आपल्याशी राजेशजींनी संवाद साधला, त्याबद्दल राजेशजी मनापासून धन्यवाद.